बीसीसीआयच्या अध्यक्षपदी राजीव शुक्लांची निवड होण्याची शक्यता। वयोमानामुळे रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्यावर राजीव शुक्लांना बीसीसीआयचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता। भिवंडीमधील पडघामध्ये एटीएसची मोठी कारवाई। दहशतवादी कारवायासंदर्भात एटीएसचे छापे। साकीब नासेरच्या घरावर छापा टाकल्याची सूत्रांची माहिती। संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये नितेश राणे यांना दिलासा। माझगाव न्यायालयाकडून अटी शर्तींसह नितेश राणेंना जामीन मंजूर। मालेगावात 100हून अधिक बोगस शिक्षक भरती झाल्याची अनिल देशमुख यांची माहिती। निवृत्त न्यायाधीशांमार्फत शिक्षक भरतीची चौकशी व्हावी, देशमुखांची मागणी। अमरावतीमध्ये 13 लाखांचा प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं जप्त। तब्बल 1500 पाकिट ताब्यात। दर्यापुरात कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। 24 तासात बियाणं जप्तीची दुसरी कारवाई। कोल्हापुरात कोरोनामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू। आरोग्य विभाग सतर्क, नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन। चंद्रपुरात रानटी हत्तींचा शिरकाव। वन विभाग ॲक्शन मोडवर। मानव आणि वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी त्रिस्तरीय पथकांची निर्मिती।